कठोर उपोषण सुरू करणार, माघार घेणार नाही असं मनोज जरांगेंनी म्हटलंय। सरकारला आता वेळ द्यायला तयार नाही असं देखील जरांगे। सर्व मागण्यांवर सरकारनं मला लेखी आश्वासन द्यावं अशी मागणी मनोज जरांगेंनी केली। तर आवश्यकता वाटली तर मी उद्या पुन्हा स्वतः जरांगेंना भेटेन असं देखील राधाकृष्ण विखे पाटलांनी म्हटलं। पहिल्यांदा तसं नव्हतं वाटतं, डायरेक्ट तेच सांगायचे हे करू ते करू। मुख्यमंत्र्यांना विचारल्याशिवाय ते सांगतील काय, उद्या सकाळी सांगतील का विश्वास ठेवायचा नाही आपण। आम्ही ते आज रात्रभर त्यांनी चर्चा करावं, विखे पाटील साहेबांनी, लाड साहेबांनी रात्रभर। उद्या त्याला काय आंदोलन सुरू झालं म्हणजे काय बॉम्ब टाकाटाकी थोडी सुरू झाली, उद्या दिवसभर येतील ते आंदोलन, उन्हात होणार आणि कठोर आमरण उपोषणच होणार। ते आले, त्यांनी काही गोष्टी सांगितल्या, ते नंतरचा भाग राहील, माघार नाही। मी वेळ द्यायला तयार अजिबात नाहीये, मी वेळ द्यायला अजिबात तयार नाहीये म्हणलं मग लेखी द्या। मी त्यांना दुसरा मार्ग ठेवला, लेखी द्या मुख्यमंत्री साहेबाचा आणि तुमचं उपसमितीचा अध्यक्ष तुमचं लेखी द्या की आम्ही 8 दिवसाच्या आत गॅझेटेर वाटायला ते प्रमाणपत्र वाटायला सुरू करतो, 8 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसाच्या आत व्हॅलिडिटी द्यायला सुरुवात करतो। 58 लाख नोंदी सापडल्या, त्याचे पुनर्पत्र प्रमाणपत्र देण्यासाठी 2-3 दिवसात शासनाचे अधिकृत सूचना काढतो, आदेश काढतो असं सांगा। सातारा संस्थांचा JR काढायला ह्या आठवड्यात काढतो, मला असं लेखी द्या। गुन्हे, बलिदान गेलेल्या कुटुंबाचा विषय लेखी सांगा, इतक्या दिवसाच्या आत करतोय म्हणून। तुम्ही स्वतः जाऊन भेटणार त्यांना पुन्हा उद्या? उद्या मी तशी आवश्यकता वाटते स्वतः जाऊन भेटेल त्यांना। पण रात्रीचं तुमचं काही शिष्टमंडळ जाऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहे? आमचा प्रयत्न आहे की जो त्याच्यामध्ये त्यांनी ज्या काही आमच्यासमोर मागण्या मांडलेल्या होत्या त्याची एक सविस्तर माहिती घेऊन आम्ही त्या ठिकाणी काहींना आम्ही आमच्या अध्यक्षांना पाठवतो आहे, आणि जर त्याच्यातून समाधान असं असेल तर मग हरकत नाही, पण त्यांची इच्छा असेल तर मी जाऊन भेटावं त्यांना आजच्या चर्चेच्या अनुषंगी, तर उद्या मी जाऊन त्यांना भेटेल सकाळी। मी वेळ द्यायला तयार अजिबात नाहीये, मला नाही मान्य। मला 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र पाहिजेत, गॅजेटनुसार प्रमाणपत्र सुरू पाहिजेत, हे तुमचं मग दोघाचं भांडण। मला सातारा संस्थांचा JR पाहिजे, केसेस मागे घ्या, लेखी दिलेले लेखीचं दाखवतो। सातारा संस्थांच्या मध्ये उद्या आपलं अडकलं घोंगडं हैदराबादचं सुद्धा, तर काय करा तुम्ही मग? 94चा अडका मग नाही, तसंच होईल मग, होय ना, बरोबर आहे, 94चा अडका। एक आठवड्यामध्ये सगळ्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये, म्हणजे त्या सामान्य नागरिकाला दाखल्यासंदर्भात या संदर्भात काही जरी वाटलं तर त्यांनी त्या हेल्पलाईन नंबरला ताबडतोब फोन करायचा आणि त्या मी कारवाई करून त्या हेल्पलाईन नंबरचा मग जिल्हाधिकारी आठवड्याला रिव्ह्यू घ्यायचा आणि विभाग आयुक्त त्याचा आपण आढावा घेतो। आय थिंक मला वाटतं या सगळ्या झालेल्या पार्श्वभूमीवर एकतर त्या विषयाचं गांभीर्य ला मला वाटतं क्षेत्रीय अधिकारी लक्षात येईल, आणि मग ही वसंगती जर दूर झाली तर मला वाटतं हैदराबाद गॅजेटच्या अंमलबजावणी करण्यामध्ये त्याला गती येईल। मला वाटतं तीच त्याची मुख्य मागणी आहे, आपण ती पूर्ण करतो तोडगा असं वाटतं मला, आम्ही आशावादी आहोत।